नमस्कार, मी प्रथमेश रनवरे. तर आपल्या चॅनलवरती लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अपडेट डेली आपण देत असतो. पण काही लाडक्या बहिणींना मागील 2 हप्ते किंवा मार्च महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता का येत नाही अशी चिंता पडली असेल. चला तर मी तुम्हाला सांगतो. काही सोशल मीडियावरती अपडेट्स देखील येत आहेत किंवा काहींना हप्ते वितरण सुरू झाले आहे असे देखील सांगितले जात आहे. पण नक्की प्रॉब्लेम कुठे आहे, काय होत आहे? तर मध्ये मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राचं बजेट जाहीर झालं. त्याच्याच नंतर ज्या कोणत्याही योजना असतील, शेतकरी योजना असतील किंवा आणि भरपूर साऱ्या अशा योजना असतील, त्या योजनेला देखील हा लाभ दिला गेलेला नाही आहे. जे निराधार बांधव होते यांना फक्त ही पेन्शन त्यांची गेलेली आहे. त्याचबरोबर राहिला प्रश्न लाडक्या बहिणींचा. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरण लवकरच होणार आहे. त्याचबरोबर जेव्हा सरकार GR सोमवारी किंवा मंगळवारी या दिवशी काढेल त्याच्याच नंतर तुम्हाला तुमचा लाभ वितरण होणार आहे. त्यामध्ये असं देखील लाडक्या बहिणींना वाटत आहे की ज्यांची KYC 31 मार्च 2026 पर्यंत ही डेट दिली असून अजून ज्या लाडक्या बहिणींना केली नाही आहे यांनी तात्काळ जाऊन KYC करणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना असं वाटत असेल किंवा अनेक लोकांना असं वाटत असेल की हा लाभ जेव्हा 31 मार्चच्या दिवशी किंवा 31 मार्च झाल्यानंतर वितरण होईल, पण असं काहीच नाही आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही त्यांच्यासाठी ही शेवटची मुदत देण्यात आली होती आणि तीच मुदत शेवटची राहील. त्याच्यानंतर कोणत्याही लाडक्या बहिणीला त्यांची KYC करता येणार नाही किंवा त्यांची कोणतीही KYC मधली दुरुस्ती करता येणार नाही. ह्यामध्ये असं देखील झालेलं आहे, काही लाडक्या बहिणींनी अजून ह्या योजनेचा लाभच घेतला नव्हता. तर अशा लाडक्या बहिणींनी आत्ता देखील KYC केलेली आहे. तर अशा लाडक्या बहिणींना लाभ येण्याची देखील शक्यता आहे. पण ज्या लाडक्या बहिणींनी KYC करत्या दरम्यान काही चुका केल्या होत्या, तर अशा लाडक्या बहिणींच्या जर तुम्ही चुका दुरुस्ती केल्या असतील तर तुम्हाला तुमचा फेब्रुवारी महिन्याचा देखील लाभ येणारच आहे. सरकारने असं देखील सांगितलं नाही आहे की जे लाडकी बहीण म्हणजे ज्याच्या चुका असतील ते पहिल्यांदा KYC करणार आणि त्याच्याच नंतर लाभ देणार, असं सरकारने देखील आत्तापर्यंत कोणती घोषणा किंवा कोणता GR देखील आलेला नाही आहे. लाडक्या बहिणींना अजून देखील असं वाटत असेल की तुम्ही 31 मार्च नंतर तुम्हाला तुमचे पैसे येतील, पण असं होणार नाही आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही लवकरच जाऊन तुमची KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याच्याच नंतर तुमचा जो हप्ता वितरण आहे ते होणार आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदित्यताई तटकरे असतील, यांची अजून काही अपडेट्स किंवा यांची तरतूद झालेली नाही. ह्याच्यामुळे लाडक्या बहिणींपर्यंत काही अपडेट्स देखील अजून आलेल्या नाहीत. पण लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल. लाडक्या बहिणींपर्यंत मला असंच वाटतं की 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात दिलेच जातील. पण चालू महिन्याचा तुमचा फेब्रुवारीचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींनी KYC कंप्लीट केलेली आहे अशा लाडक्या बहिणींना देखील येणारच आहे. ह्याच्यासाठी असं कोणतं डिसिजन नाही आहे की या कारणामुळे ही गोष्ट थांबली आहे, हप्ते वितरण थांबले आहे. लवकरच तुम्हाला डिसिजन सोमवार मंगळवारपर्यंत येईल आणि त्याच्याच नंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला हप्ते वितरण होईल.